आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर, परत एकदा मनोज जरांगे यांनी आंदोलनाची भाषा केलेली आहे आणि ज्या मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र सापडले त्यांच्यासह त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्रची वाटप करावाची मागणी रेटून धरली आहे। नाही, हे बघा, तर त्यांची मागणी ही काही नव्याची नाही आहे। ही मागील 1-1.5 वर्षापासून आपण सातत्याने ऐकतो आहे। पण मी यापूर्वीसुद्धा बोललेलं आहे की आपण जी मागणी करतो ती या देशाच्या संविधानाच्या कक्षेमध्ये बसते का, या न्यायालयाच्या कक्षेमध्ये बसते का, याचा आधी विचार करायला पाहिजे। आम्ही जेव्हा संघर्ष केला तेव्हा सरकारने आम्हाला प्रॉमिस केलं, आश्वासन दिलं, नुसतं आश्वासन नाही दिलं तर लिखित स्वरूपात दिलेलं आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लावणार नाही, मराठा जातीला ओबीसीतून आरक्षण देणार नाही आणि मराठा समाजाच्या व्यक्तीला सरसकट कुणबी प्रमाणपत्रसुद्धा आम्ही देणार नाही आणि सरकार आजही त्यावरती ठाम आहे। मी यापूर्वीसुद्धा बोललो आहे की ज्यांच्या वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक दस्तऐवजामध्ये कुणबी या शब्दाची नोंद असेल आणि त्याला कुणबी प्रमाणपत्र दिलं असेल तर त्याला देण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, तो कायदा आहे। पण कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना सरसकट ज्या दिवशी सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकार घेण्याच्या मानसिकतेमध्ये आहे असं आमच्या लक्षामध्ये येईल त्या दिवशी या महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी रस्त्यावरती येऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करेल, रक्षण करण्याकरता सुसज्ज आहे, तयारीत आहे। त्यांनी ही देखील मागणी केली की शिंदे समितीने परत एकदा आपलं जे काम आहे, ज्या उद्देशासाठी जे स्थापन करण्यात आले त्यांना नव्यानं सुरू करावं आणि परत नोंदी शोधून काढाव्या। आणि किती वेळा शोधणार आहे? शिंदे समितीचं काम पूर्ण झालं आणि पुन्हाही त्यांची इच्छा असेल तर केलं, त्याला आम्ही तर म्हणतो काय काय तपासायचं ते तपासा। ज्यांच्या शैक्षणिक किंवा महसुली कागदपत्रावरती नोंद असेल त्याला देण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही। पण मुळीत नोंदीच सापडत नाही, नोंदी जर सापडत नाही तर तुम्ही कशाच्या आधारावरती प्रमाणपत्र द्याल हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो। आणि म्हणून त्यांनी ते मागणी करून राहिले आहे, पण सरकार ती मागणी पूर्ण करू शकते का याचा त्यांनी विचार करायला पाहिजे, जी होऊ शकत नाही। आणि म्हणून आम्हीसुद्धा तेवढ्याच ताकदीने आहोत, सुसज्ज आहोत की ज्या दिवशी कुठलाही पुरावा नसताना अशा प्रकारचे प्रमाणपत्र देण्याचा सरकार विचार करेल किंवा निर्णय घेईल त्या दिवशी ओबीसी समाज ते होऊ देणार नाही। त्यांनी सरसकट प्रमाणपत्रासाठी GR काढण्याची मागणी केली आहे, राज्य सरकारला तशी विनंती केलेली आहे। जर का असं झालं तर ओबीसी समाजाची काय भूमिका असेल? ओबीसी समाज पूर्ण रस्त्यावरती येईल, हा 60% ओबीसी समाज। जे सरकार करू शकत नाही, जे न्यायालय करू शकत नाही ते सरकार कशी करणार? 75 वर्षानंतर कुणाची जात बदलवण्याचा अधिकार न्यायालयालाही नाही आहे आणि सरकारलाही नाही आहे। पण एखाद्या वेळेस आंदोलनकर्त्याच्या दबावतंत्राखाली येऊन काय निर्णय घेतो म्हटलं तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू आणि न्यायालयीन लढाई लढू आणि आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू। तुम्हाला काय वाटतं, इतक्या टप्प्यामध्ये मनोज जरांगे यांनी आंदोलन केलं आणि परत एक नवीन टप्पा ते सुरू करत आहे, सरकार वारंवार सांगते की ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही आणि मराठ्यांवर देखील अन्याय होऊ देणार नाही, असं असताना देखील जरांगे सातत्याने आपली भूमिका आणि आंदोलनाचे पवित्रा घेताना दिसतात। नाही, आता कसं आहे की ते आंदोलनकर्त्यांना विचार करायचा आहे की आंदोलन कुठल्या लेवलपर्यंत न्यायचं आणि कुठे थांबायचं। त्यांना सातत्याने आंदोलन पेटवत ठेवायचं असेल तर ते काम ते करते आहे, आम्हाला त्याचा विरोध नाही काय, कारण त्यांची ती मागणी सरकारकडे आहे आणि आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण सरकारला करायला लावून राहिलेलो आहोत। आणि म्हणून सरकारने ऐकायचं कितपत नाही ऐकायचं हा सरकारचा प्रश्न आहे आणि याचा विचार त्यांनीसुद्धा करायला पाहिजे की जी गोष्ट वारंवार मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, सर्व कॅबिनेट मिनिस्टर असो वारंवार सांगतात की आम्ही हे होऊ देणार नाही, तरी ती मागणी करतायत। बघू पुढे काय होतं, आम्हीसुद्धा वेट्यांवरच्या भूमिकेमध्ये आमचं लक्ष ठेवून आहोत। तुम्हाला राज्य सरकारवर पूर्ण विश्वास आहे की ते ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही? बिलकुल होऊ देणार नाही, कारण त्यांना माहीत आहे ओबीसीसुद्धा या महाराष्ट्रातला पेटलेला आहे आणि यांच्यावरती जर अन्याय प्रयत्न केला तर आम्ही 60% आहोत। या 60% ओबीसी जर पुन्हा रस्त्यावर आला तर महाराष्ट्र कुठे राहील याचा सरकारला विचार करावा लागणार। शेवटला प्रश्न, काय वाटतं तुम्हाला, मनोज जरांगे ज्या प्रकारे भूमिका घेत आहे परत एकदा महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण ढवळून निघेल? नाही, हे बघा, आता ओबीसीच्या हे लक्षात आलेलं आहे
की सरकारने आम्हाला आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याचं प्रॉमिस केलेलं आहे आणि अजूनपर्यंत तरी ते भूमिका बदलवण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहे आणि म्हणून आम्ही त्याला बळी पडणार नाही आहोत. पण ज्या दिवशी आमच्या लक्षामध्ये येईल की सरकार त्यांच्या मागणीकडे कुठेतरी लक्ष देऊन ओबीसीवर अन्याय करण्याच्या विचारात आहे, त्या दिवशी मात्र ओबीसी रस्त्यावरती येऊन जागा होऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करेल. तर आपण बघू शकतो की परत एकदा महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं जे वादळ आहे ते घोंगावताना दिसत आहे. एकीकडे मराठा समाजाची मागणी आहे तर दुसरीकडे ओबीसी समाज आपल्या संविधानिक रक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार ते संपूर्ण प्रकरण कशा प्रकारे हाताळतं हे पुढील काळामध्ये बघणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.